अंदाज तोच वृत्त नव्हे। सुधीर पांगुळ यांचे नवे ब्रीदवाक्य, आपले शहर आपली जबाबदारी। नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताच हाती घेतली स्वच्छता मोहीम। नागरिकांनी स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे केले आवाहन। आपले शहर आपली जबाबदारी असल्याचे सांगत वर्ध्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहर स्वच्छता मोहीम हाती घेतली। शहर स्वच्छ ठेवण्याच्या या संकल्पाला नागरिकांची भरपूर साथ मिळाली, अशीच अपेक्षा सर्वत्र व्यक्त होती आहे। सुधीर पांगुळ यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात पोहोचून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे। स्वच्छता कर्मचारी देखील या स्वच्छतेला चांगला प्रतिसाद देऊ लागले आहे। विशेष म्हणजे सर्वच नगरसेवक देखील स्वच्छता या विषयाला घेऊन गंभीर झाले असून आपापल्या वार्डात पुढील काळात स्वच्छता करण्याचा संकल्प बोलून दाखविला जात आहे। वर्धा शहरात घंटागाड्या यांची संख्या वाढेल। ट्रॅक्टर आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे साहित्य गरजेनुसार तपासले जाणार आहे। आपण नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी ठिकठिकाणी शहराची पाहणी करणार आहोत आणि विविध अत्यावश्यक सेवांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सुधीर पांगुळ यांनी सांगितले आहे। खऱ्या अर्थाने वर्धेकर नागरिकांनी मला यासाठी निवडून दिलं की वर्धेतली घाण साफ करायची आहे, वर्धा शहर स्वच्छ कसं राहील, वर्धेचे जे आरोग्य आहे, शिक्षण आहे, त्या गोष्टी आहे, रखरखाव आहे, इथले दिवाबत्ती आहे, याच्यासाठी मला प्रथम प्राधान्य देण्यासाठी लोकांनी मला निवडून दिलं। त्यासाठी माझं कर्तव्य आहे, मी हा चार्ज घेतला आणि मला वर्धा शहराचं पाहणी करायची आहे, जेणेकरून कचरा कुठे आहे। प्रशासकीय यंत्रणा माझी काम करून राहिली आहे, पण एवढा लवकर थोडा वेळ लागेल, म्हणून मला असं वाटतं की मी गल्ली बोळामध्ये फिरलो पाहिजे, जरूर प्रत्येक लोकांना आश्वासित करता आलं पाहिजे। त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीमध्ये साफसफाई आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, पाणी आहे, या गोष्टीमध्ये मला लोकांना चांगल्या प्रकारे एक हे द्यायचं आहे, म्हणजे काम त्याला जे काम करताना त्या लोकांना चांगलं आश्वासित करायचं आहे की जेणेकरून ज्या लोकांनी मला एवढ्या भरघोस पदाने निवडून दिलं त्यांना असं वाटायला नको की सुधीर पांगुळ निवडून आल्या आणि घरी बसले म्हणून मी आज पदभार स्वीकारला आणि मी माझ्या जनतेसमोर आलो आहे। कारण मला स्वच्छता महत्वाची आहे। वर्धेमध्ये खूप भयानक अस्वच्छ झालं आहे। त्याचप्रमाणे वर्धा शहरातील गल्ली बोळामध्ये जे साचलेले तुडुंब नाले आहे ते सुद्धा आम्ही साफसफाई करायचे हाताशी घेतले आहे। म्हणून माझं आद्य कर्तव्य आहे की वर्धा शहर स्वच्छ आणि नीट अँड क्लीन राहील कसं। नक्कीच आमच्याकडे 20 ते 22 घंटागाड्या आहे, पण त्यातल्या 10 ते 11 घंटागाड्या कार्यरत आहे। त्यातल्या 3 ते 4 घंटागाड्या आमच्या काल परवा तयार झाल्या आहे, त्या उद्या परवा गॅरेज मध्ये नेऊन त्या पण कार्यरत होईल। 6 ते 8 घंटागाड्या शॉर्ट चालल्या आहे, जेणेकरून गल्ली बोळामध्ये न जाणारे ट्रॅक्टर आहे, आतमध्ये जे छोटे छोटे रस्ते आहेत ते आमच्या घंटागाड्या जाऊन कचऱ्याचा उचल करतात आणि आमचे नागरिक त्यांना सहकार्य करतात। म्हणून येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये सगळ्या घंटागाड्या कार्यरत होईल आणि वर्धेचा मॅक्झिमम कचऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये स्वच्छ वर्धा, सुंदर वर्धा हे सर्व माझ्या नागरिकांसोबत मला मिळून काम करायचं आहे।